विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास जानवे आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही राज्यपालांच्या भेटीसाठी गेला होतात आणि काय काय मागणी नेमकी त्या ठिकाणी केली? आम्ही सभापतीची निवडणूक जी आहे विधान परिषदेची त्वरित घ्यावी या मागणीसाठी गेलो होतो, कारण 2.5 वर्षापासून सभापती पद रिक्त आहे, ते त्वरित भरलं जावं, कारण संवैधानिक पद हे रिक्त ठेवणे चुकीचं आहे। संवैधानिक पद मागे सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर 6 महिन्याच्या वर कोणतेही संवैधानिक पद हे रिक्त राहिलं नाही पाहिजे। नक्कीच, पण तुम्हाला वाटतं न्याय मिळेल? मिळाला तर पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे। पण न्याय मिळतो असं वाटतं का तुम्हाला? मिळेल, आता राज्यपालावर तर विश्वास ठेवावा लागेल ना, या राज्यपालावर किमान। मागच्या तर नव्हता असं मागच्या तर मुळेच नव्हता। बरं, वसंत गीते यांचा पक्षप्रवेश होतो आज, वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश होतो आज ठाकरे गटामध्ये आणि एक मोठा रोड शो त्यांनी त्या ठिकाणी केला, कसं पाहता याकडे? मग आता सुरुवात आहे प्रवेशाची, अजून आणखी काय काय होतं येणार महिन्याभरात बघत जाता। अनेक लोकांचा शिवसेनेत प्रवेश, वसंत गीतेंचं सुद्धा वसंत मोरेंचं सुद्धा शिवसेनेत स्वागत आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये जो आरोपी फरार होता त्याला आता अटक केली आहे निलेश शहाला। सरकार योग्य दिशेने चालतंय आणि योग्य कारवाई होते असं वाटतंय? सरकार जर योग्य दिशेने चाललं असतं तर ताबडतोब अटक झाली असती। आपण पोलीस कार्यक्षम आहे असं म्हणतो, पण तो 3 दिवस लागतात। आता त्यांचं मेडिकल कसं होणार, कारवाई कशी होणार, तो गरीब बिचारी ती माऊली, तिचं निधन झालं, तिला न्याय कसा देणार? आता हे नाही तर पुन्हा सरकार असं येईल की निबंधल्याची शिक्षा होईल त्याला, असं नाही झालं पाहिजे, याची खबरदारी सरकारने घ्यावी। नक्कीच, पण यावर नितेश राणे टीका करतायत। नितेश राणे म्हणतात की राजकारण केलं जात आहे। मग काय राजकारण तुम्ही नाही करत का? काय राजकारण आम्ही करतोय असं म्हणताय? तो पण करणार? हे आरोपीला पकडा म्हणण्याच्यात काय राजकारण आहे? आरोपीला पकडा म्हणणं त्याला काय राजकारण आहे? नाही, सरकारला बदनाम करण्याचा कुठेतरी विरोधक प्रयत्न करतायत। सरकार बदनाम आहे, सरकार बदनामच आहे। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।